हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज इथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ सायकल आणि इंधन बचत. तर चला सुरू करूया. आधी पाहूया शब्दार्थ म्हणजे वर्ड मीनिंग्स. पहिला शब्द आहे दूषित म्हणजे खराब किंवा त्रासदायक, मीन्स बॅड ऑर पोल्युटेड. दुसरा शब्द आहे प्राणवायू म्हणजे श्वसनासाठी लागणारा वायू, ऑक्सिजन, मीन्स गॅस रिक्वायर्ड फॉर रेस्पिरेशन, दॅट इज ऑक्सिजन. आता पाहूया प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सायकल का वापरावी? उत्तर: सायकल वापरल्यामुळे इंधनाची व पैशाची बचत होते, शिवाय प्रदूषण न होता आरोग्यही उत्तम राहते, म्हणून सायकल वापरावी. दुसरा प्रश्न, पेट्रोल डिझेलच्या गाड्या का वापरू नये? उत्तर: पेट्रोल डिझेल महागडे असते व त्यांच्या गाड्या वापरल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे वातावरणामध्ये दूषित व आपल्या शरीराला घातक असा वायू मिसळला जातो. तो वातावरणातील प्राणवायूचे प्रमाणही कमी करतो. त्यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात, म्हणून पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरू नये. तिसरा प्रश्न, सायकलच्या वापरामुळे कोणते फायदे होतात? उत्तर: सायकल वापरल्यामुळे इंधनाची व पैशाची बचत होते, शिवाय प्रदूषण न होता आरोग्यही उत्तम राहते. असे सायकल वापरण्याचे फायदे आहेत किंवा होतात. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द लिहा. दूषित, दूषितला समानार्थी शब्द आहे खराब. प्राणवायू, प्राणवायूला समानार्थी शब्द आहे ऑक्सिजन. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. आवश्यक, अनावश्यक, महाग, स्वस्त, आरोग्य, अनारोग्य. आता पाहूया स्वाध्यायमालेतील म्हणजे वर्कबुक मधली प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य आहे, छोट्या मोठ्या कामासाठी टिंब न वापरता सायकलचा वापर केला तर उत्तमच. उत्तर आहे गाड्या. छोट्या मोठ्या कामासाठी गाड्या न वापरता सायकलचा वापर केला तर उत्तमच. दुसरं वाक्य, सायकल चालवणे हा उत्तम टिंब आहे. उत्तर व्यायाम. सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम आहे. तिसरं वाक्य, टिंब वापरामुळे इंधनाची बचत होते. उत्तर सायकल. सायकल वापरामुळे इंधनाची बचत होते. चौथं वाक्य, 2 चाकावर चालणारी सायकल तिला टिंब लागत नाही. उत्तर इंधन. 2 चाकावर चालणारी सायकल तिला इंधन लागत नाही. पुढचा प्रश्न, प्रदूषणाचे प्रकार सांगून ते थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर, प्रदूषणाचे 3 प्रकार आहेत. जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. जल प्रदूषण थांबवण्यासाठी आपण पाण्यात कचरा टाकू नये. वायू प्रदूषण थांबवण्यासाठी आपण कमीत कमी हानिकारक इंधने वापरावीत आणि ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी आपण मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कशामुळे कमी होते? उत्तर, वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळे कमी होते.
2. 2 चाकांवर चालणाऱ्या वाहनांची नावे लिहा. उत्तर 2 चाकांवर चालणाऱ्या वाहनांची नावे आहेत सायकल आणि दुचाकी. तिसरा प्रश्न, आपल्या शरीराला काय आवश्यक आहे? उत्तर, आपल्या शरीराला व्यायाम आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे कंसातील सूचनेप्रमाणे करा. पहिलं वाक्य आहे मोहन गाणे गात आहे. इथे सांगितलंय नाम ओळखा. नाम म्हणजे नाउन. तर इथे नाम आहे मोहन, म्हणून उत्तर आहे मोहन. कोण गाणे गात आहे? मोहन गाणे गात आहे. दुसरं वाक्य, संध्या झाडावर चढते. इथे सांगितलंय क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे वर्ब. तर उत्तर आहे चढते. कुठली क्रिया घडत आहे? चढते, म्हणून उत्तर आहे चढते. तिसरं वाक्य आहे तो गावाला जात आहे. सर्वनाम ओळखा. मीन्स प्रोनाउन. तर उत्तर आहे तो. इथे सर्वनाम आहे तो. चौथं वाक्य, हेमा छान चित्र काढते. विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. कसं चित्र काढते? छान, म्हणून उत्तर आहे छान. छान हे विशेषण आहे. पुढचं वाक्य आहे त्याने या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करा. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. तर वाक्य बनेल त्याने सुंदर चित्र काढले. तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करू शकता. तर मुलांनो, आत्ताच इथे आपण पाहिला पाठ सायकल आणि इंधन बचत. पुस्तक होतं कस्तुरी. इयत्ता आहे 5वी. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीइंग. स्टडी स्मार्ट अँड शाईन लाईक अ स्टार. Please like, share and subscribe. Bye bye.